नमस्कार. तर सगळ्यात आज आपण चेन स्टिच पाहणार आहोत. मी ही एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे. तसंच आपण पाहू शकता मी ते नेटचं कापड वापरलेलं आहे. नेटचं कापड वापरण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही बिगिनर असाल किंवा आत्ताच नवीन सुरुवात करत असाल तर मी जर कापड वापरलं तर तुम्हाला खाली काय प्रोसेस होते ती कळणार नाही. म्हणजे त्यासाठी मी आज नेट वापरणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही खाली पाहू शकता माझा हात. सो खालून जे काही प्रोसेस होती हाताची, आपण हाताने धागा कसा फिरवून सुईमध्ये घालणार आहोत ते तुम्हाला कळेल. म्हणजे खालून धागा घातल्यानंतर वर सुईमध्ये धागा कसा येतो तर ते कळणार आहे. त्यासाठी मी नेटचं कापड वापरते आहे. अगदी तुम्हाला समजेल अशा सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. तर मी ही गाठ मारून पहिली घेतली होती, पाहू शकता. मी दाखवते आता ही गाठ कशी घालायची ते. तर हे जे जास्त धागा वेस्ट करायचा नाही, त्यासाठी एक 4 ते 5 वेळा मी हे बोटावरून घेतलेलं आहे, असं हे करून घेतलेलं आहे. त्यानंतर हा फिरवून घ्यायचा, त्यानंतर ही इथे मारायची गाठ, त्यानंतर हे जे झालेलं आहे हे असं झालं आहे. हे जे जाड झालेलं आहे हे कट करून टाकणार आहोत आपण, बघू शकता. तर हे असं झालेलं आहे. आता प्रोसेस काय आहे, हा जो धागा घेणार आहोत आपण तो ह्या हाताच्या डाव्या हाताच्या 3 बोटांमध्ये पकडायचा आहे. ही जी आपली 3 बोटं आहेत त्यामध्ये पकडायचं आहे. त्यानंतर ही आपली सुई 14 नंबर ट्युलिपची 14 नंबरची सुई आहे, जी ह्याच्यामधून जाणार आणि हा धागा आहे ना ह्या हातांनी आपण पुन्हा त्याच्यामध्ये टाकणार. सो सुई हा धागा असा वरती ओढला जाणार, सुईने हा धागा असा वरती ओढला जाणार. ही छोटीशी प्रोसेस आहे, पण लक्षात येईपर्यंत, समजेपर्यंत किंवा समजावून सांगेपर्यंत सो हे असं येणार आहे. अशी प्रोसेस आहे. आपण सुरुवात करूया. ज्याप्रमाणे मशीन आपली शिलाई कामाची जी मशीन असते ज्याप्रमाणे काम करते, म्हणजे मशीनला वर वेगळा धागा असतो, खाली वेगळा धागा असतो म्हणा, पण बॉबिन कशी काम करते, सुईच्या धाग्यामध्ये अडकवायचं काम करते. त्याचप्रमाणे ह्याने एका बाजूला हात फिरवून हुकमध्ये धागा अडकवायचा, वर उचलायचा, सुई गोल फिरवायची, अर्ध्या बाजूला अर्धी गोल फिरवायची, त्यानंतर पुढचा टाका घ्यायचा. त्याचप्रमाणे सुई आत घालायची, एका बाजूने फिरवून घ्यायचं, त्यानंतर सुईवर फिरवून गोल फिरवून घ्यायची, त्यानंतर पुन्हा पुढे घ्यायचा, सुईमध्ये धागा फिरवून घ्यायचा, हुकमध्ये अडकवायचा, फिरवून घ्यायचा, अर्धी फिरवायची, पुन्हा पुढे घ्यायची. खूप सिंपल प्रोसिजर आहे. ज्याप्रमाणे मशीनचं बॉबिनचं आणि सुईचं मेळ असतो, म्हणजे ते दोघं जसं ते वर्क केलं जातं तसंच, अगदी तसंच खालून धागा सुईमध्ये अडकवायचं आहे, वर काढायचे, सुईने अडकवायचं आहे, वर काढायचं आहे, सुईने अडकवायचं आहे, वर काढायचं आहे. तर आता ह्या सुई जी आपण पकडली आहे तर त्यात कोणती कोणती बोटं वापरायची ते सांगते मी तुम्हाला. ही 3 बोटं ह्या सुईला, अंगठा पुढे, ही 2 बोटं पाठीमागून, आणि हे जे बोट आहे आपलं, ते बोट आपलं जर आपण मणी वगैरे वापरतो ना तेव्हाच वापरायचं आहे. म्हणजे मण्यांना कंट्रोल करण्यासाठी हे बोट आपण वापरायचं आहे. 2 मणी सोडायचे असतील तर 2 असं, किंवा असे वर सारायचे मणी वगैरे असतील तर ह्या बोटाचा वापर करायचा. अन्यथा ही सुई 3 बोटांनीच फिरवायची आहे, अंगठ्याने बोटांनी, अंगठ्याने बोटांनी, अशा प्रकारे.
तुम्ही चेन स्टिचचा सराव करण्या अगोदर सर्वात प्रथम हा सराव करायचा आहे. ही जी सुई आहे ही मी धाग्याने गुंडाळलेली आहे. ही सुई अशी 3 बोटांनी जस्ट अशी गोल गोल गोल, म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही हे बिगिनर्स आहात, जर जेव्हा तुम्ही हे काम करायला घेताय, तर तुम्ही काय करा की हे ना जस्ट 10 मिनिटं आधी आहे ना ही प्रॅक्टिस करा. 10 मिनिटं आधी, फक्त 10 मिनिटं मोजून ही प्रॅक्टिस करा. आणि हे जे बोट आहे ना आपलं, ते फक्त खाली सपोर्टसाठी राहणार आहे, म्हणजे आपल्या हाताला सपोर्ट मिळावा म्हणून हे बोट खाली राहणार. बाकी ही 4 बोटं आपली कामात असणार. जेव्हा आपण बीडवर्क करायला घेऊ, मण्यांचं काम करायला घेऊ, तेव्हा हे बोट वापरायचं आहे. ही 3 बोटं सुईला कंटिन्यू राहणार, ही सुई फिरवण्यासाठी गोल. त्यामुळे 10 मिनिटं आधी तुम्ही कंटिन्यू ह्याचा सराव करा. जस्ट गोल सुई अर्धी गोल 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 फिरवायची. आता पुढे जाऊ चेन स्टिचकडे. इथे जाऊ चेन स्टिच. पुन्हा आपण ही दिसते ह्याच्यात फाशात अडकवून घेतलेलं आहे. पुन्हा आपण खाली जाणार. माझ्या खालच्या हाताकडे बघा. त्यानंतर हे जे जरीचा धागा हा सुईच्या हुकमध्ये अडकवायचा, अर्धी गोल फिरवायची, वर काढायचं, पुन्हा पुढे करायचा, सुईच्या हुकमध्ये अडकवायचं, गोल फिरवून अर्धा फिरवायचा, वर काढायचा, पुन्हा सुईच्या हुकमध्ये अडकवायचा, वर काढायचा, अर्धा फिरवायचा. ही जी आहे हे बघा तुम्हाला अगदी मी 3च बोटांनी दाखवते. हे बघा ज्याप्रमाणे अगदीच तसं तर नेटवर काम करणं जरा कठीण असतं. हे 3 बोटांनी तुम्ही प्रॅक्टिस करताना मोठे टाके घ्यायचे. मोठे टाके का घ्यायचे? कारण जोपर्यंत आपल्याला सराव होत नाही तोपर्यंत आपल्याला जमणार नाही. सर्वात प्रथम मोठे टाके घ्या. अगदी तुम्ही 1 सेंटीमीटरचे जरी घेतलं तरी काही हरकत नाही. अगदी 1 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही टाके घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही तोच टाका लहान करत लहान टाकेही घेऊ शकता. आता आपल्याला शिकायचे एंड नॉट. सगळ्यात महत्त्वाचं आरीवर्कमध्ये काम करताना ही चेन स्टिच आहे. चेन स्टिच नंतर जे असेल तर ती गाठच आहे. धागा मोठा वर घेतलेला आहे मी, तुम्ही पाहू शकता. धागा वर मोठा घेतलेला आहे. त्यानंतर ह्यातूनच सुई अडकवायची, धागा वर काढायचा. हा धागा वर काढलेला आहे. त्यानंतर हा गोल फिरवून घ्यायचा. दिसला? गोल फिरवल्यानंतर ह्या धाग्याला पीळ पडला. त्यानंतर त्यातूनच हे वर घ्यायचा. हा धागा खाली खेचायचा. हा धागा वर ओढायचा. ही झाली गाठ. आणि बरेचदा ही गाठ खाली जात नाही, तर मी काय करते ती पद्धत सांगते तुम्हाला. ही बरेचदा गाठ खाली जात नाही, त्यासाठी मी काय करते, ही जी सुई आहे ती मी सुई अशी घेते, हा धागा ह्यात अडकवते आणि हा अशा रीतीने अडकवून आतून खाली ओढून घेते. ही झाली आपली पद्धत. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते मोठ्या स्टिचेस कशा द्यायच्या. सराव करताना पहिल्यांदा तर एक मी बॅक स्टिच घेते, बॅक स्टिच द्यायची. त्यानंतर मोठा स्टिच घ्यायला जायचं. आता ह्या स्टिचेस तुमच्या 1 सेंटीमीटरपर्यंत असू शकतात किंवा तुम्ही दिल्यात तरी काही हरकत नाही. आपल्याला शिकायचं आहे. शिकताना सराव करताना मोठ्याच गाठी द्या अशा. आणि एक महत्त्वाचं,
ज्या डायरेक्शनला आपण करतोय त्या डायरेक्शनला सुईचं तोंड असलं पाहिजे. ज्या डायरेक्शनला आपण आहोत त्या डायरेक्शनला सुईचं तोंड असलं पाहिजे. ज्या डायरेक्शनला आपण वर्क करतोय तिकडे सुईचं तोंड असलं पाहिजे. अर्धी फिरवायची आहे, सुई पूर्ण फिरवायची नाही. सुई अर्धी फिरवायची आहे. वर आली, अर्धी मागे फिरली, त्यानंतर पुढे गेली. वर आली, अर्धी मागे फिरली. सी यू कॅन सी, तुम्ही बघू शकताय. अर्धी मागे फिरली, त्यानंतर पुढे. अशा पद्धतीने त्यानंतर आपण पुढे बघू. हे अशा प्रकारे तुम्ही हे विरुद्ध बाजूला, तुमच्याकडच्या बाजूला किंवा ज्या दिशेला तुम्ही येत आहे त्या दिशेला सुई पुढे टोक करायचं आहे सुईचं, आणि सुई अर्धी फिरवायची आहे. पाठीमागच्या बाजूला सुई अर्धी फिरवायची, सुई पूर्ण फिरवायची नाही, सुई अर्धी फिरवायची. धागा घ्यायचा, हा वर आला, अर्धी सुई फिरली, तोंड पुढे केलं सुईचं. देन हे सरावाने प्रॅक्टिस होते. ही प्रॅक्टिस सरावाने होते अगदी. मग ह्यानंतर तुम्ही लहान लहान टाके घेत तुम्ही ह्याचा सराव करू शकता. आता एंड नॉट. हा धागा वर घेतलेला आहे, हा हुकमध्ये पुन्हा धागा अडकवला हुकमध्ये. हा धागा ह्याच्यातून वर खेचला, त्यानंतर ह्याच्यातून हा धागा फिरवून घेऊन असा वर काढला. नंतर ही झाली एंड नॉट. एंड नॉट खूप महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे चेन स्टिच आणि एंड नॉट जर आपल्याला शेवट करता आला नाही तर ते उसवून जातं सगळं. त्यामुळे एंड नॉट ही परफेक्ट आली पाहिजे. एंड नॉटची प्रॅक्टिस करा, चेन स्टिचची प्रॅक्टिस करा. सरावाने ह्या गोष्टी परफेक्ट होतात. अजून पाहू आपण. आता ह्याच्यामध्ये अंतर कमीत कमी 1 सेंटीमीटरचं असणार आहे. हे 1 सेंटीमीटर अंतर असेल ह्याच्यामध्ये. इथे कमी जास्त झालं आहे तुम्हाला सांगण्यासाठी. त्यानंतर इथे आपण मोठी घेतली, त्यानंतर आपण अजून लहान घेऊ, त्यानंतर कंटिन्यू लहान लहान एका साईजच्या घेत चालू. ह्या घेतल्या आहेत आपण. ज्याप्रमाणे तुम्ही सराव करताना ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा लेफ्ट टू राईट, एकदा राईट टू लेफ्ट असा सराव करा. मार्किंग करून घ्या पहिला. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. अगदीच काही अवघड नाही. सुई वाकडी धरायची नाही, सुई वाकडी धरायची नाही. सुई ही उभीच धरली गेली पाहिजे. आपण मशीनची सुई तर कधी वाकडी होताना पाहत नाही, त्याचप्रमाणे याची सुई उभी धरून सराव करा. सुई उभी धरली तर हुकमध्ये धागा जास्त छान अडकला जातो. सुई तिरपी केली तर जरीचा धागा निसटतो. इवन कोणताही धागा असेल तर निसटतो. अगदी हुक सरळ घ्या. ह्या प्रकारे हे जे आहे गाठ बसलेली आहे. सराव करताना मार्किंग करून घ्या. ही नेट आहे त्यामुळे ह्या रेषा तिरप्या होत आहेत. पहिल्यांदा खालून वर, तुम्हाला अगदी किती वेळा तुम्ही करू शकता. खालून वर करा, त्यानंतर वरून खालच्या बाजूला या, त्यानंतर आडव्या रेषा मारून घ्या,
त्यामध्ये अगदी तुम्ही लेफ्ट टू राईट जा, त्यानंतर तुम्ही राईट टू लेफ्ट या. अशा पद्धतीने तुम्ही सराव करा, चेन स्टिचचा सराव करा. चेन स्टिचचा सराव हा झाल्यानंतर तुम्ही अगदी कोणतीही आकृती घ्या, कोणतीही आकृत्या, एखादं चित्र घ्या किंवा एखादा स्टार घ्या किंवा एखादा हार्ट शेप घ्या अशा पद्धतीने, किंवा एखादं फूल घ्या. ह्याचा सराव करा, ह्या आकारांचा सराव करा. ह्या आकारांचा सराव केल्यानंतर काय होणार आहे ते सांगते मी. हा जो वर्तुळाकार आहे, चेन स्टिचमध्ये जो येणारा वर्तुळाकार आहे तो आपल्याला व्यवस्थित देता येणार आहे. त्यासाठी सराव हा महत्त्वाचा आहे. सराव करा. आणि ते झाल्यानंतर हे जे तुम्ही आकार काढणार आहेत पूर्णपणे, ते आकार फक्त चेन स्टिचने भरण्याचा प्रयत्न करा. हे जे आकार आहेत चेन स्टिचने भरण्याचा प्रयत्न करा. आणि ते भरण्याचा प्रयत्न कसा करायचा ते मी सांगते. आता हा हार्टचा आकार आला आहे इथे, तर तुम्ही ह्याला फक्त हार्टच्या डायरेक्शनमध्येच घ्या. इकडे इकडे कुठेही करायचं नाही. एकतर उभं करा, एकतर आडवं करा, एकतर तिरपं करा, किंवा सरळ असं ह्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर नाही काही समजलं तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. मी पुढच्या वेळेला अजून छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा मी तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तरं देईन. धन्यवाद.